योगी पावन हे बाबा ज्ञानोबा, आपण साधू म्हणून जन्माला आला. साधून कसं राहावं? अरे बाबा, आपली जीभ दातानं ताळली, दाताखाली जीभ आली, मग कोणी बोलत जा, कोणी बत्तीशी तोडली. आपलीच जीभ आहे आणि आपलेच दात आहे, आपलीच जीभ आहे महाराज. अरे बाबा, साधू म्हणून जन्माला आला. साधू कोण? साधू आमचे विनेकरी बाबा सांगताय. विनेकरी बाबाचा फार मोठा अधिकार आहे महाराज. त्यांना बी ते ज्ञान प्राप्त झालं आहे. त्यांनी लगेच सांगितलं, म्हणजे 6 गुण 6 दोष धुवून टाकले महाराज. त्याचं आमच्या भगवद्गीतेमध्ये त्याचं नाव आहे गुणातीत पुरुष. तो त्या गुणाच्या बी वरती आहे. सांगू का आणखी लक्षण? बाबा, साधूचं लक्षण पाहण आहे. आपण साधू आहे किंवा नाही. गीता, गुणातीत पुरुष. सुख आणि दुःख समान वाटतं का? बोलत जा पटकन. सुख आलं की आरश होतं, दुःख आलं की तोंड वाकडं होतं. म्हणजे आपण गुणातीत नाही, आपण साधू नाही. आणखी पुढचं त्याच्यापेक्षा सोपं. सम लोष्टास्म कांचन. लोष्ट म्हणजे लाकूड, कांचन म्हणजे बोलत जा. काय भाव चाललाय ओ बापरे. पण एकाकडे सोनं ठेवलं, एकाकडे लाकूड ठेवलं, दोघं सारखे नाही वाटत आपल्याला. तुम्हाला वाटत असेल तर धन्यवाद. आपल्याला वाटतं का टाळकरी मंडळी आपण आहे ना भाऊ, आपल्याला वाटतं ना सोनं ते सोनं आहे, लाकूड ते लाकूड आहे. पण जो साधू आहे, जो गुणातीत आहे, त्यांना ते समान वाटतं महाराज. अजून आपल्याला वाटतं भाऊ? नाही, वाटणार बी नाही. म्हणून त्याच्या नाव आहे गुणातीत पुरुष. म्हणजे सत्व, रज आणि तम तिन्ही गुणाच्या पलीकडे. मला असं वाटतं एकच फक्त अत्री महाराज आहे आमचे साधू संत. विठ्ठला विठ्ठला त्याचं नाव योगी आहे, त्याचं नाव साधू आहे. साहे अपराध जनाचा. लोकांनी बोलावं, आपण ऐकावं. कोणी चांगला म्हणतं, कोणी वाईट म्हणतं, कोणी निंदा, कोणी वंदा. आमचा सोहिताचा धंदा. तुम्हाला काय वाटतं? आमच्याकडे सर्वच लोक चांगल्या नजरेनं पाहता. तुम्ही आपण भाविक बघताय म्हणून ठीक आहे, श्रद्धा आहे म्हणून आहे. पण बाकीचे लोक महाराज तुमचं चांगलं आहे, तुझं काय झालं भाऊ? तुमचं चांगलं आहे, उभा गंध आडवा गंध दोघी टाइम चख्या बघ. हो पहा महाराज, म्हणून लोक वाईट असो. काय चाललंय आपलं? साधू, योगी, भक्त तो मनाचा आहे महाराज. असा ज्यानं आपल्या मुक्ताबाईनं आपल्या भावाला उपदेश केलाय. मुक्ताबाई जास्त बोललीच नाही महाराज, जास्त उपदेश जास्त बोललं नाही, पण थोडेच बोलले आहे. पण अत्यंत महत्वाचा असो असं मुक्ताबाईचं चरित्र काय वर्णन करावं महाराज. एकच मी तुम्हाला सांगतो, आमच्या तुकोबारांचा एक अभंग आहे. साधू शब्द अत्यंत आवडत आहे. साधू साधू साधू. आमचे परमपूज्य आदरणीय रामायणकार प्रसिद्ध मोरारी बापू साधू शब्दाचं वर्णन. त्यांनी साधू शब्दावर अत्यंत आवडता शब्द आहे महाराज. साधू वेगळा आहे. माणसं
वेगळे आहे. पण साधू एकच प्रमाण सांगतो, भैरवी रागात आहे. जे का रंजले गांजले त्याचे माने तो आपुले. जे का रंजले गांजले त्याचे माने तो आपुले. तोची साधू ज्याचे घरे जो हृदये दया करणे जे पुत्राची तुका म्हणे सांगू किती तोची भगवंताची मूर्ती. जे का रंजले गांजले त्याचे माने तो आपुले. जे का रंजले गांजले त्याचे माने तो आपुले. साधूचं काय वर्णन करावं महाराज. एकच आरती शब्द आहे, पण साधू वेगळा आहे. साधू, संत, भक्त, योगी एकच अर्थाचे शब्द आहे, पण थोडा थोडा त्याच्यामध्ये थोडासा फरक वर्णन केला. असो, आज आपले साधू संतांचं आपल्याला थोडंसं आपल्याला राहिलेल्या टायमामध्ये त्यांचं थोडक्यात वर्णन करायचं आहे. अनंत लोकांचे उपकार आहे, त्याच्यापैकी आपण थोडक्यामध्ये आपल्या टायमाच्या आत सेवा समाप्त करणार. पहिले उपकार जर कोणाचे असेल तर भगवंताचे उपकार आहे. भगवंताचे उपकार आहे. किती उपकार आहे भगवंताचे, किती उपकार आहे. दिले इंद्रिय हात पाय डोळे दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख. मुख दिलाय महाराज, डोळे दिले, 2 डोळे दिले बरोबर. पहा, एकच डोळा देताना देणारा चांगला होता महाराज, उदार होता तो. ज्याला डोळे त्याला विचारा, ज्याला जी गोष्ट नाही त्याला तिचं महत्व कळतं महाराज. बरं, इतका सर्व एवढं सर्व आपल्याला दिलं, त्याचा मोबदला बोलत जा. देवे दिला देह भजना करता दिलाय, पण गोमटा आहे महाराज. किती सुंदर आहे. आमचे कबीरजी महाराज म्हणतात, क्या खूबसूरत अल्लाने तुझं बनवाय. ईश्वरने तुला किती सुंदर बनवलं. काळ गोरा हा रंगाचा प्रश्न आहे, उलट शेती कोणती चांगली. शेती काळी चांगली म्हणतात बायको करताना. पण आता जमाना बदलला भाऊ. आता फक्त तुम्ही पोरगी द्या, किती पाहिजे ते सांगा. असं का झालं, जाऊ द्या, विनोदाचा भाग. आपल्याला आता काय मी काय सांगत होतो तुम्हाला, काही लक्ष नाही का काय माहिती. हा, दिले इंद्रिय, देवे दिला देह भजना. गोमटा किती सुंदर आहे महाराज, किती सुंदर आहे देह. भगवंत. बरं, याचा मोबदला काय घेतला त्यानं. मोबदला आपण दिला पाहिजे. संसारा करता हा देह दिलेला. बोलत जा, तुम्ही म्हणणारच नाही. हे होत असतो महाराज. संसार करावा लागत नाही,
परमार्थ करावा लागतो म्हणून तुम्ही आले. पावर माणसं आले का आणखी रिकामपणच नाही महाराज. म्हटलं का हो रिकामपण गडीच काम कवळीचं नाही रिकामपण गडी असं आहे महाराज. पण आमच्या साधू संतांनी सांगितलं पाहतो जास्त नको विनोदाचा भाग वजा. देवानं आपल्याला हा देह ही सुंदर काया फुकट दिली आहे महाराज, म्हणून त्याचे अगणित उपकार आहेत. चला पुढे. आपल्या आई वडिलांचे उपकार किती आहे सांगण्याचा विषय नाही. त्याच्याकरता आपल्याला आई व्हावं लागेल. स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकार. लेकुराचे हित लेकुराचे हित लेकुराचे हित लेकुराचे हित वाय बाऊचे हित बाऊचे हित बाऊचे हित असे परवानाचे दाते परवानाचे दाते असे परवानाचे दाते परवानाचे दाते परवानाचे दाते करिता भाव भावी ना प्रीती. तुकाराम महाराज म्हणता. पण पुढे त्यांचंच वचन आहे. पुढे आई बाप सांभाळती पण लोभा कारणे पाळती. आई बापामध्ये त्रुटी आहे महाराज. आई मुलावर प्रेम करते मरेपर्यंत प्रेम करते पण मुलगा कसे बोलले तुम्ही. हो त्याचं बी प्रेम आहे जिथपर्यंत समजत नाही. लहान राहतो ना आई 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 हो आई 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 कुठपर्यंत विनोदाकरता सांगतो मी. अंगणवाडी बालवाडी आता आपल्याला तेवढं टाइम नाही. पाहू स्पेशल कीर्तनामध्ये स्पेशल भाग टाकणं पडेल त्याचं बी जसं आता राहतं ते. हो जिथपर्यंत त्याचं लग्न होत नाही तिथपर्यंत शाळा शिकतो तिथपर्यंत आई आई लहान राहतो. आई आई रस्त्यामध्ये जर कोणी भेटलं ना आमचा भाऊ तुझं नाव मी माझ्या आईला सांगेन म्हणजे सर्वात मोठं कोण वाटतं बोलत जा आई वाटते. पण कुठपर्यंत असं आहे बहुतेक. हो 8वी 9वी मध्ये गेला की थोडं थोडं समजायला लागतं. 9वी आपला भाऊ गेला 9वीत आता इकडचे केस इकडे इकडचे केस इकडे पुढचे केस मागे कोणता कट मारला रे महाराज तुम्हाला समजत नाही. अरे म्हटलं आमचे बाबा तर बाबा पत्र हो लहानपणी असं काही जर आपण करायला गेलं ना ते हो मारत महाराज असं काहीच चालू ना दे. पण आता हो बोलणंच पडत नाही हो त्यांच्या पुढे. हो इकडून कट मार का तिकडून कट मार दोघे माझ्या कट मार पण मार वो कट असं विनोदाचा भाग होता. मार इकडचे केस इकडचे केस थोडं थोडं समजायला लागतं महाराज. 10वी मध्ये थोडं समजतं. मग लागली नोकरी महाराज. मग नोकरी लागली की आहेच तुमच्या लक्षात. हो चला बरं काय आहे महाराज. आता ही आमची नारद महर्षीची जागा आहे. हे आमचे नामदेव महाराजांची जागा आहे. नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी. काय आहे त्याच्यामध्ये. आला जन्माला शिकला. कशा करता शिकला बोलत जाणं पैशा करता. कशा करता पैसे संसार असं काही बोलणारा पाहिजे भाऊ. चला संसारा करता पैसा. चला झालं लग्न पैसा बी भेटला. चला पुढे सांगत जा. मला समजत नाही बरं सांगत जा पुढे. लागली नोकरी मिळाली बायको पोरगा पोरं सोरं पुढे संपदा
असं 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 पण मग आज संत संघ केव्हा दर्शील हे सांगायचं आहे मला. आमचे सोनू महाराज सांगायचे जन्माले आला कसे बोलले तुम्ही. करावी तातळी परमार्थ करावी तातळी परमार्थ अभ्यास नुसते शिक्षण निक्षेप नुसते पैसे कमवणे व्यर्थ आहे महाराज. हो त्याच्या जीवनामध्ये संत संगती नाही आणि संत संगतीशिवाय विवेक होत नाही. त्याच्याशिवाय संतांची कृपा होत नाही. त्याच्याशिवाय त्याच्या जीवनामध्ये सफलता नाही महाराज. हो म्हणून असे संस्कार पाहिजे महाराज. नुसता पैसा कमवून नुसतं लग्न करून नुसती बायको मिळून नाही मुक्ती महाराज. मग आमच्या साधू संतांनी सांगितलंय नाही तरी काय थोडी शान शुक्र बापुडी त्यांना बी काही कमी राहतात महाराज. नाही इथं परमार्थ केला पाहिजे. असो काय सांगत होता मी आई बापांचे उपकार अगणित उपकार आहे महाराज. हो त्याच्यामध्ये आईचे उपकार आहे बापाचे उपकार आहे. चला पुढे आता हो आपल्या गुरुचे उपकार आपली वंदे गुरु परंपरा गुरुचे उपकार अनंत आहे महाराज. आपण फक्त जन्माला आले परंतु ज्यांनी ज्यांनी दीक्षा घेतली आहे महाराज त्यांचा तो नवीन जन्म आहे महाराज. मग गुरु कोणी असू द्या गुरु साक्षात परब्रह्म आणि गुरुला माणूस समजू नये महाराज. गुरु कोण आहे साक्षात परब्रह्म ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्थ तुझं नमो. गुरु साक्षात परब्रह्म म्हणून गुरुजनाचे अनंत उपकार आहे. आला आपल्याला प्रसंग तर सांभाळती शब्दावर आपण त्याच्यावर त्या ठिकाणी बोलणार आहे. चला पुढे आता त्याच्यापेक्षा आणखी आलं अगणित उपकार आहे. कोणाचे उपकार आहे संतांचे उपकार आहे. असा चर्चेचा विषय चालू होता. उपकारामध्ये काही काही उपकारावर उपकार करणारा तुमच्या जो पुडी खाणारा राहतो तर मी त्यात दुसरा चुना देतो महाराज. या ना पुडी दिली त्यानं हे कसे आहे हे मी उपकार आहे पण उपकार यावर उपकार करणारा पण तोही वर्ग सज्ज. आता याच्यामध्ये आपलं कीर्तन समाप्त होईल महाराज. पण अपकार्यावर सुद्धा उपकार करणारा तो संत आहे महाराज. तो साधू आहे महाराज. असा प्रश्न उपस्थित झाल्यानंतर याचे उपकार त्याचे उपकार त्याच्यामध्ये आमचे तुकोबाराय म्हणतात की बाबा अरे मी संतांचे उपकार किती आहे अगणित उपकार आहे. अभंगाच्या पहिल्या चरणात काय सांगू आता काय सांगू आता काय सांगू आता संतांचे उपकार काय सांगू आता काय सांगू आता काय सांगू आता संतांचे उपकार Jai
वावी उतराई काय द्यावी काय द्यावी काय द्यावी वावी उतराई बदलायला जाती काय द्यावी काय द्यावी वावी उतराई काय द्यावी काय द्यावी काय द्यावी वावी उतराई काय पहिला शब्द काय आहे महाराज? अनिर्वाच्य वाचक शब्द आहे. हा काय शब्द किती वेळा येतो महाराज? काही ठिकाणी आनंदवाचक येतो, काही ठिकाणी प्रश्नवाचक. का हो बांगलोरला विठ्ठल मंदिराच्या समोर काय चाललंय ते? हा दांगडो. काय चाललंय ते? काय चाललंय ते? म्हणजे हा जो काय शब्द आहे हा प्रश्नवाचक आहे महाराज. काही वेळेला काय शब्द आनंदवाचक राहतो महाराज. आनंदी ते पंढरपूर, हो पायदळवारी, आता आपल्या महाशिवरात्रीची, हो इकडून आपल्याकडून मुक्ताबाईची वारी, हो आनंदवाचक आहे. आमची आषाढी वारी आनंदवाचक आहे. काय तो सोहळा, हो काय मृदंगाचार्य, काय विनेकरी, आणि काय ते टाळकरी, आणि काय ते वारकरी. अरे काय वारकरी बापा, जिकडे पाहिलं तिकडे वारकरी महाराज. म्हणजे का हो महाराज तुमचे वारकरी कसे काय? ते खिशे बी कापता. ते वारकऱ्यामध्ये घुसले कोण? खिशे कापू. हो उलट ते जास्त मोठा गंध लायला गेले, याच्यापेक्षा बी मोठा गंध. हो पण त्याचं मधलं कर्म बदललं नाही महाराज. हो असो विनोदाचा भाग वजा. त्या ठिकाणी मृदंग वाजवणारे आनंदवाचक शब्द आहे. काय काय त्यात काय तो सोहळा, हा आनंदवाचक शब्द आहे. काही ठिकाणी काय शब्द शोकवाचक राहतो महाराज. हो आईच्या पुढून, आईच्या समोरून पहा कशी घटना घडून गेली काल. आपले महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, हो कशी पहा, तुम्हाला जाता जाता सांगतो आयुष्य क्षणिक आहे म्हणून काय करायचं आहे करून घ्या महाराज. दान धर्म वगैरे कीर्तन श्रवण करायचं आहे, ऐकून घ्या महाराज. आले देवाजीच्या मनात, अरे तुमची आपली गोष्ट सोडा. दशरथ राजाला 4 होते, 4 पण अंती 1 नव्हता महाराज. असंच आहे, असंच आहे महाराज. घडी घडी काळ वाट याची पाय, म्हणून आमची गीता, आमचं शास्त्र सर्वांनी वर्णन केलंय महाराज. आता आपल्याला तिकडे आज जायचं नाही, पण आमच्या साधू संतांनी आपल्याला शिकवलं महाराज. साधू संतांना आपल्याला हे समजवलं महाराज. काय शब्दावर आपलं चाललंय शोकवाचक. हो आईच्या समोरून पहा, आमचे अजितदादा यांची आई आहे महाराज, आई आहे. आईच्या समोरून असा मुलगा जाणं, काय ते आईची दशा असेल. काय काय ती दशा, काय हा जो काय शब्द आहे हा शोकवाचक आहे महाराज. काही वेळेला काही शब्द खेदवाचक असतो महाराज. त्याच्या काय नांदी लागतं तुम्ही? तो काय माणूस आहे? तो काय काय माणूस आहे म्हणजे माणूस नाही मग कोण आहे तो? तो काय बोलत जाणं, तो काय माणूस आहे. त्याच्या नांदी लागू खेदवाचक आहे. काही वेळेला काही शब्द खेदवाचक असतो. असो विनोदाचा भाग वजा. असे काय शब्द 10 वाजे लोकांना तेच चालू. चला पुढे आता. पण अभंगामध्ये काय शब्द अनिर्वाच्यवाचक शब्दामध्ये
इतके संतांचे अगणित उपकार आहे, सांगण्याच्या पलीकडे आहे. एक सुभाषित आहे, रवी चंद्र घना वृक्ष नदी गायच सज्जन. सज्जन शेवटी नंबर आहे, संतांचा शेवटी नंबर आहे. पहिला नंबर रवी. रवी म्हणजे सूर्य, सौर ऊर्जा. आता लहानपणापासून सूर्याचे किती उपकार आहे महाराज. आपण लहान असताना डॉक्टर साहेब म्हणतो, हा भाऊ